नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। पवित्र चैत्यभूमी दादर या ठिकाणी सध्या बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे। या बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश संस्कार सचिव संतोष मटकर हे बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे व्यवस्थापक आहेत आणि नव्यानं बौद्धाचार्य होणाऱ्या उपासकांना ते प्रशिक्षण देत आहेत। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही या संस्कार शिबिराला धम्म शिबिराला भेट दिली आणि तेथील हा वृत्तांत आम्ही जाणून घेतला। तो महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलच्या आमच्या दर्शकांसाठी आम्ही या ठिकाणी देत आहोत। हा सगळा विधी आणि संस्कार संचलन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचं कौतुक करून या सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। पवित्र चैत्यभूमी दादर येथे हा सन्मान केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक तानाजीराव कांबळे यांनी या सर्व मान्यवरांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले आहे। त्याबद्दलची ही बातमी। आमचे गुरुवर्य
आदरणीय कांबळे गुरुजी या ठिकाणी चॅनल यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. जय भीम. जय भीम. भगवान बुद्ध विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महासंपूर्ण करतो. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या धर्मकार्यास सविनय जयभीम करतो. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव विष्णू साहेब यांच्याही कार्यास सविनय जयभीम करतो. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार व वंचित बहुजनांचे नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब तसा प्रकाश आंबेडकर यांच्याही कार्यास वंदन करतो. तसेच या संस्थेचे रिपब्लिक सेनेचे सर्वस्व आदरणीय आनंद आंबेडकर साहेब यांच्याही कार्यास वंदन करतो. उपस्थित सर्व शिबिराचे बौद्धाचार्य यांना सुद्धा मी सविनय जयभीम करतो. तर बौद्धाचार्य गावप्रशिक्षण शिबिर मुंबई प्रदेशच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जयंती दादर पूर्व दिनांक 21/7/2022 ते 17/10/2024 पर्यंत हा 50 दिवसाचा कालावधी इथे संपन्न होत आहे. तर या शिबिराची बौद्धाचार्य 40 एकूण बौद्धाचार्य आहेत. रोजचं सूत्रपठण, रोजच्या विषयांची माहिती, विषय कसे होतात, प्रशिक्षण कसं घेतलं जातं, कोणत्या विधी कसा केला जातो, हे प्रात्यक्षिक इथे केलं जातं. बौद्धाचार्य घडवतं तसंच बौद्धाचार्यांना संस्थेचं प्रचार आणि प्रसार कसा करायचा या माध्यमातून धम्मप्रसाराच्या बाबतीत आम्ही इथे शिकवण दिली जाते. मी संतोष मटकर, भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश संस्कार सचिव म्हणून माझी नियुक्ती आहे आणि या शिबिराचा मी प्रमुख आहे. रविवार दिनांक 17/7/2024 शिबिराचे उद्घाटन व शिबिरार्थी परिचय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं. तसेच सोमवार दिनांक 27/7/2024 रोजी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचे मिशन आदरणीय SK भंडारे गुरुजी यांनी हा विषयाबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच मंगळवार दिनांक 23/7/2024 बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जीवन व कार्य या विषयात होते CB तेलतुंबडे गुरुजी. तसेच शुक्रवार दिनांक 26/7/2024 तथागत भगवान बुद्धाचे जीवन कार्य आईने सुषमाताई पवार या शिक्षिका होत्या. तसेच शनिवार दिनांक 27/7/2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुजी 42 कार्य याचे प्रवचनकार आहेत डॉक्टर जगदीश गवई होते. तसेच सोमवार दिनांक 28/7/2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 42 नंतरचे कार्य याला प्रवचनकर्ता विलास वानकडे मुंबई अध्यक्ष. त्याच्यानंतर मंगळवार दिनांक 30/7/2024 धम्मत मूर्तिपूजन स्थान व पूजा साहित्याचे महत्त्व याचे प्रवचन करते MD सोरोदे गुरुजी. त्याच्यानंतर शुक्रवार दिनांक 2/8/2024 याचना व वंदन देसन पंचशील अर्थ यांचे प्रवचन करवतात रागिताई पवार. नंतर शनिवार दिनांक 3/8/2024 बुद्धवंदना धम्मवंदना व संघवंदना याचा अर्थ प्रवचनकर आहेत भारतीय शिराळ. त्याच्यानंतर सोमवार दिनांक 5/8/2024 बुद्धपूजा अर्थ व धम्मदीक्षा विधी प्रात्यक्षिक प्रवचनकार दयानंद बडेकर. मंगळवार दिनांक 6/8/2024 परिवर्तन पाठ अर्थ परिवर्तन पाठ विधी प्रात्यक्षिक प्रवचनकार आहेत राजेश पवार. त्याच्यानंतर शुक्रवार दिनांक 9/8/2024 कार्ययुक्त सुताचा अर्थ प्रवचनकार त्या सुब्रताई कासारे. शनिवार दिनांक 10/8/2024 नामकरण विधी प्रात्यक्षिक यांचे प्रवचन करत अनिल मनोहर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे विषय म्हणजे प्रात्यक्षिक कसं करायचं हे नामकरणबद्दल म्हणजे कसा विधी करायचा याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. अनिल मनोहर गुरुजींनी याबद्दल सर्व विद्यार्थी शिबिरातील विद्यार्थी त्यांना एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर सोमवार दिनांक 12/8/2024 महामंगलसूत्राचा अर्थ यांचे प्रवचन करायला सुनंदाताई पवार. मंगळवार दिनांक 13/8/2024 धम्मपरम गाथा सबस्व गाथा व आदेश गाथा व अर्थ आईनी उज्ज्वलाताई करार. शुक्रवार दिनांक 16/8/2024 प्रारंभ विधी व प्रात्यक्षिक BM कांबळे गुरुजी. त्यानंतर शनिवार दिनांक 17/8/2024 महामंगल गाथाचा अर्थ स्वातीताई गायकवाड. त्यानंतर मंगळवार दिनांक 20/8/2024 साक्षगंधा विधी प्रात्यक्षिक
आदरणीय रवींद्र गवई यांनी सुद्धा या विषयाबद्दल साक्षीनंदन कसा असावा, फॉर्म कसा भरावा, विधी कसा करा याबद्दल सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर शुक्रवार दिनांक 23/8/2024 भीमकरण गाथेचा अर्थ चंदाताई कासने यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शनिवार दिनांक 24/8/2024 विवाह विधी प्रात्यक्षिक आयुष्मान भिकाजी कांबळे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी सुद्धा या विषयाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. सोमवार दिनांक 26/8/2024 जय मंगल गाथेचा अर्थ आहे वैशालीताई आहे. त्याच्यानंतर शुक्रवार दिनांक 30/8/2024 धम्मतरू वंदना आशीर्वाद गाथेचा अर्थ प्रवचन करते विलास डोबळे. त्याच्यानंतर शनिवार दिनांक 31/8/2024 गृहप्रवेश विधी प्रात्यक्षिक माजी अध्यक्ष उत्तम मगरे. त्याचा सोमवार दिनांक 2/9/2024 बौद्धांचे सर्व उत्सव मंगल दिन आणि सुंदरताई वाघमारे. मंगळवार दिनांक 3/9/2024 मूर्ती प्रतिष्ठा गाथा मूर्ती प्रतिष्ठापना विधी प्रात्यक्षिक चैत्यतुपाचे चैत्यभूमीचे व्यवस्थापन आदरणीय प्रदीपजी कांबळे हा याचा विषय होता. मूर्ती प्रतिष्ठापना व गाथेचा अर्थ. शुक्रवार दिनांक 6/9 म्हणजे आज शुक्रवार दिनांक आजचा विषय आहे परिधान गाथा व अंतविधी प्रात्यक्षिक. या विषयाचे प्रवचनकार आहेत विजय कांबळे गुरुजी. आतापर्यंत असे विषय झालेले नाही. जे नवोचित बौद्धाचार्य त्यांना विधी कसे करायचे, आपल्या धम्माचं कसं आपल्या पूर्ण मुंबईमध्ये वार्डमध्ये शाखांमध्ये जाऊन प्रचार कसा करायचा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं जातं. तसेच आजच्या विषयाचे प्रवचनकार आदरणीय विजय कांबळे गुरुजी हे सुद्धा या उपस्थित आहेत. गुरुजी जरा बसा. गुरुजी स्वागत करा. तिकडचा फोटो येत आहे थोडं पाठवलं की मग तिकडं पाठवलं येतं हे पण यायला पाहिजे. हां यस ठीक आहे. त्याला तानाजी कांबळे महाराष्ट्र संध्या चॅनल यूट्यूबचे संपादक यांचं भारतीय पदमहोत्सवाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.